नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी गाईड्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, मी संकेत गाजरे आपल्या स्टडी गाईड यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आज तुमच्यासाठी मी एक व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. BSc ॲग्रिकल्चरची जी काही ॲडमिशन आहे 2026 साठी, तर मी तुम्हाला कंप्लीट जी काही प्रोसेस आहे ॲडमिशनची ती तुम्हाला ह्या व्हिडिओमधून मी तुम्हाला समजून सांगणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ थोडा मोठा होईल. परंतु हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला दुसरा कुठलाही व्हिडिओ पाहण्याची गरज लागणार नाही. तुम्हाला संपूर्ण जे काही कॅप राउंडची प्रोसेस असेल, ॲडमिशन रजिस्ट्रेशनची प्रोसेस असेल, त्यानंतर तुम्ही चॉईस फिलिंग कसे केले पाहिजे, कॉलेज कसे निवडले पाहिजे, त्याचबरोबर फ्रीज, फ्लोट, रिफ्यूज हे नक्की काय आहे ॲडमिशन प्रोसेसमध्ये तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही ॲडमिशनला जाता, त्यावेळेस तुम्हाला समजतं की फ्रीज काय, फ्लोट काय, रिफ्यूज काय. तुम्ही कन्फ्युजनमध्ये जाता आणि त्यानंतर तुम्हाला समजत नाही विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यामुळे हा आजचा व्हिडिओ तुम्ही मिस करायचा नाहीये. त्यानंतर जॉब अपॉर्च्युनिटी काय असतील, डॉक्युमेंट काय असतील, संपूर्ण तुम्हाला सगळे रजिस्ट्रेशन प्रोसेस मी तुम्हाला या व्हिडिओमधून समजून सांगणार आहे. तर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जायचं नाही. तर विद्यार्थी मित्रांनो सुरू करूया. तर सगळ्यात आधी ॲग्रीकल्चर कॅप राउंड 2026-27 चं पाहिलं तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये 4 विद्यापीठं आहेत ॲग्रीकल्चरची. पहिली आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, दुसरी पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला, त्यानंतर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी. हे 4 विद्यापीठं आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. तर ह्या चारही विद्यापीठाअंतर्गत प्रायव्हेट कॉलेज, सरकारी कॉलेज संपूर्ण अवेलेबल आहे. त्यानंतर BSc ॲग्रिकल्चरचा इलिजिबिलिटी क्रायटेरिया तुम्हाला ॲग्रिकल्चर करायचं आहे. परंतु तुम्हाला काय केलं पाहिजे की त्यानंतर तुम्हाला ॲडमिशन भेटेल? तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपली 12वी पास झालेलं पाहिजे. त्यानंतर 12वी मध्ये ज्या विद्यार्थ्यांची कॅटेगरी ओपन आहे, तर अशा विद्यार्थ्यांना 12वी मध्ये 45% पाहिजे आणि ज्या विद्यार्थ्यांची कॅटेगरी आहे त्याच्यामध्ये SC, ST, VJNT, OBC, EWS त्याचबरोबर जे तुमचं SC-BC असेल तर असे विद्यार्थी असतील तर अशा विद्यार्थ्यांना 12वी मध्ये 40% मार्क्स असणं अनिवार्य आहे. जर तुम्हाला 40% नसेल, 40% पेक्षा कमी मार्क्स असेल तर तुम्ही BSc ॲग्रिकल्चरच्या ॲडमिशन प्रोसेससाठी नॉट एलिजिबल व्हाल. तुम्हाला ॲडमिशन घेता येणार नाही. त्यानंतर राहिला प्रश्न ग्रुपचा. तर BSc ॲग्रिकल्चरसाठी PCB ग्रुप पण चालतो, PCM ग्रुप पण चालतो. ह्या दोन्ही ग्रुपमधून तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. त्याच्यामुळे तुम्हाला ज्या ग्रुपला चांगले मार्क्स पडलेले आहेत, अशा ग्रुपमधून तुम्ही काय करायचं आहे, ॲडमिशन प्रोसेससाठी रजिस्ट्रेशनला अप्लाय करायचं आहे. त्याचबरोबर नीट सुद्धा चालते आणि JEE पण चालते. MST, CET, नीट आणि JEE ह्या तीनही एंट्रन्स एक्झाम मधून तुम्ही ॲडमिशन प्रोसेसमध्ये तुम्ही अप्लाय करू शकता. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो ॲडमिशन प्रोसेस. तर विद्यार्थी मित्रांनो आपली जी काही ॲडमिशन प्रोसेस आहे, तर त्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये आपल्याला सगळ्यात आधी रजिस्ट्रेशन करायचं असतं. तर रजिस्ट्रेशन केल्यानंतर काय होईल आपल्याला रजिस्ट्रेशन करायचे तुम्हाला जे फॉर्म सुटलेले असतील, तर जेव्हा तुमचे फॉर्म सुटतील, तर तेव्हा तुम्हाला पहिल्यांदा रजिस्ट्रेशन करायचं आहे. रजिस्ट्रेशन करून नंतर ॲप्लिकेशन तुमचा फॉर्म फिल करायचा आहे. ॲप्लिकेशन फॉर्म फिल केल्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत आणि डॉक्युमेंट्स अपलोड केल्यानंतर ते व्हेरिफिकेशनमध्ये होतील. आणि ते डॉक्युमेंट्स अपलोड केल्यानंतर तुमची जी काही फी आहे, तर तुम्हाला ती फी कुठल्याही प्रकारची फी लागणार नाही. आणि आता एवढी प्रोसेस तुमची झाली, की त्यानंतर तुमचा असेल ग्रॅव्हियन्स पिरियड. आता हा ग्रॅव्हियन्स पिरियड म्हणजे काय असणार आहे? तर तुम्ही ज्या काही पहिल्या ज्या काही 4 प्रोसेस तुम्ही केलेल्या आहेत, त्याच्यामध्ये तुमचा डॉक्युमेंट चुकला असेल किंवा तुम्ही डॉक्युमेंटची रिसिप्ट अपलोड केली असेल, तुमचं आधार कार्डच्या जागी पॅन कार्ड अपलोड झालेलं आहे, लिव्हिंग सर्टिफिकेटच्या जागी डोमिसाईल सर्टिफिकेट अपलोड झालेलं आहे किंवा तुमच्या फॉर्ममध्ये आणखी काही चुका असतील, तर त्या चुका सुधारवण्यासाठी तुम्हाला 2 दिवस दिला जातो आणि त्या 2 दिवसाच्या कालावधीला काय बोलतात? ग्रॅव्हियन्स पिरियड्स असे बोलतात. त्यानंतर तुमची लागेल प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट. प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट म्हणजे तात्पुरती तुमची मेरिट नंबर तुम्हाला दिसेल आणि त्यामधून नंतर तुमचा जो काही ग्रॅव्हियन्स पिरियडमधून जे काही ॲक्सेप्ट झालेले असतील, त्यानंतर तुमचा येईल फायनल मेरिट लिस्ट. तुमच्या त्यानंतर फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे आणि फायनल मेरिट लिस्ट लागल्यानंतर तुम्हाला काय करायचे आहेत? प्रत्येक तुमचे प्रेफरन्स फॉर्म भरायचे आहेत. म्हणजे तुमचे जे काही टोटल 3 कॅप राउंड्स असतील, तर त्या तीनही कॅप राउंड्सला तुम्हाला प्रत्येक वेळेस नवीन प्रेफरन्स फॉर्म फिल करायला तुम्हाला चान्स मिळणार आहे. आणि फॉर्म फिल केल्यानंतर आता हा जे काय आहे 8 नंबरचा जो काय आहे प्रेफरन्स फॉर्म, तर हा तुम्हाला लेट येईल. कारण स्टेप बाय स्टेप तुमची ॲडमिशन प्रोसेस असणार आहे. तर फॉर्म फिलिंग केल्यानंतर तुमचा काय होईल? कॅप राउंड तुमचा अलॉट होऊन जाईल. पहिला राउंड अलॉट झाला,
त्यानंतर तुमचा जर नंबर नाही लागला आणि तुम्हाला जर वाटले की आणखी कॉलेज वाढवायचे आहे, तर दुसरा कॅप राऊंड प्रेफरन्स फॉर्म फिलिंगला तुम्ही पुन्हा कॉलेज वाढवू शकता किंवा कमी करू शकता. पुन्हा सेकंड राऊंड लागेल, नाही लागला तर पुन्हा थर्ड राऊंडला तुम्ही चॉईस फिलिंग करू शकता. आणि 3 राऊंड संपल्यानंतर आपल्याकडे असतो स्पॉट राऊंड. हा स्पॉट राऊंड असतो आपल्या विद्यापीठाकडे. त्यानंतर तुम्हाला एक्स्ट्रा तुमचा जो काही कट ऑफ असणार आहे, तर तो कट ऑफ तुम्ही धरून चाला. मी तुम्हाला काय प्रत्येक कॉलेजचा कट ऑफ एक्सप्लेन करून सांगणार नाही, पण एक माझ्या एक्सपिरियन्सनुसार जर तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेज पाहिजे असेल आणि तुम्ही जर कॅटेगरीमध्ये असाल, तर चांगल्यातलं चांगलं गव्हर्नमेंट कॉलेज पाहिजे असेल तर तुम्हाला 110 प्लस मार्क असणं अनिवार्य आहे. आणि स्पॉट राऊंडला तुम्हाला जर ट्राय करायचं असेल तर 100 प्लस तुम्हाला मार्क्स असणं गरजेचं आहे. त्यानंतर प्रायव्हेट ए ग्रेड कॉलेज असेल, तर ए ग्रेड कॉलेजला तुम्हाला 80 प्लस मार्क तुम्हाला असणं गरजेचं आहे कॅप राऊंडसाठी. आणि अदर प्रायव्हेट कॉलेजला 65 ते 70% मार्क्स असणं अनिवार्य आहे तुमच्या कॅप राऊंडसाठी. आणि स्पॉट राऊंडला तुम्हाला 50 प्लस तुम्हाला मार्क्स असणं अनिवार्य आहे. तर हा कट ऑफ तुम्ही गृहीत धरा. त्यानुसार तुमची ऍडमिशन प्रोसेस करा. त्यानंतर लागणारे डॉक्युमेंट वरती आपला ऑलरेडी व्हिडिओ लागलेला गेलेला आहे आपल्या चॅनलवरती, पण तरी पण मी तुम्हाला समजून सांगतो. त्याच्यामध्ये SSC 10वीचं मार्कशीट असेल, 12वीचं मार्कशीट आहे, तुमची शाळा सोडल्याचा दाखला, तुमचं डोमासाईल सर्टिफिकेट, आधार कार्ड, त्याचबरोबर नॅशनॅलिटी सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, नॉन क्रिमिलियर, जे EWS असेल तर EWS सर्टिफिकेट, तुमचं इन्कम सर्टिफिकेट, पासपोर्ट साईज फोटो, गॅप घेतला असेल तर गॅप सर्टिफिकेट. त्यानंतर PWD कॅटेगरीमध्ये असाल, तुम्ही अंध अपंग असाल तर PWD सर्टिफिकेट लागेल. आणि तुमचा स्पोर्ट किंवा डिफेन्स कोटा असेल, तुम्हाला त्याचं सर्टिफिकेट लागणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, इत्यादी डॉक्युमेंट्स लागणार आहे. आणि ह्या डॉक्युमेंट्स तुमच्याकडे स्वतःकडे 2 ते 3 कॉपी सेट्स ठेवायचे आहे, कारण तुमचं ऍडमिशन झाल्यानंतर डॉक्युमेंट जेव्हा तुम्ही सबमिट करता, त्यावेळेस तुम्हाला 4 वर्ष कुठलेही डॉक्युमेंट्स तुम्हाला भेटत नाही. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आता एक्स्ट्रा मार्क्स तुम्हाला वाढवून देणारे डॉक्युमेंट्स कोणते? तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, 7-12चे 12% वाढतात, क्रॉप सायन्सचे 12% वाढतात, मग दोघांचे मिळून 24 झाले तर नाही. जर तुमच्याकडे क्रॉप सायन्स आणि 7-12 किंवा ऍग्रिकल्चर सर्टिफिकेट हे दोन्ही असतील, तर तुमचे 20% वाढणार आहे. तुमच्याकडे फक्त क्रॉप सायन्स असेल तर तुमचे फक्त 12% वाढणार आहे. तुमच्याकडे फक्त 7-12 किंवा ऍग्रिकल्चर सर्टिफिकेट असेल तर तुमचे फक्त 12% वाढणार आहे. आणि जर तुमच्याकडे दोन्ही असतील तरच तुमचे 20% वाढेल. अदरवाईज तुमच्याकडे फक्त 7-12 किंवा शेतकरी असल्याचा दाखला आहे तर तुमचे फक्त आणि फक्त 12% हे वाढणार आहे. हे तुम्ही लक्षात घ्या. त्यानंतर आपले जे काही ऍग्रिकल्चर आहेत, तर ते ऍग्रिकल्चरच्या ब्रँच कोणकोणत्या आहेत? तर सर्वात प्रथम जे आहे पहिली ब्रँच आहे ती आहे BSc ऍग्रिकल्चर, दुसरी आहे BSc हॉर्टिकल्चर, तिसरी बीटेक ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंग, त्यानंतर फूड टेक्नॉलॉजी, आणि चौथी आहे ऍग्रिकल्चर बिझनेस मॅनेजमेंट. तर ह्या 4 ब्रँच आपल्या ऍग्रिकल्चरच्या आहेत. त्यानंतर कॉलेज प्रेफरन्स कसा काढला पाहिजे? तर कॉलेज प्रेफरन्स तुम्हाला काढायचे आहे, तर तुम्हाला सर्वप्रथम काय करणं गरजेचं आहे? गेल्या 3 वर्षाचे 24, 23, 22, 25 चे तुम्हाला कट ऑफ चेक करणं गरजेचं आहे. त्यानंतर आपल्या मार्क्सनुसार त्या रँकची कट ऑफची तुलना करायची आहे. आणि त्यानंतर तुम्हाला तो काय करायचं आहे? तुम्हाला ते जे काही कट ऑफ आहे, तर तो कट ऑफ तुम्हाला समजेल की आपल्या मार्क्सला कोणते कॉलेज भेटणार आहे किंवा कोणत्या कॉलेजचा कट ऑफ तिथे गेलेला आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला प्रेफरन्स काढायचा आहे, जो तुम्ही स्क्रीनशॉट काढून नंतर वाचून घ्या. त्यानंतर फ्रीज फ्लोट रिफ्यूज म्हणजे काय? आता हे तीन जे काही ऑप्शन आहेत, तर हे ऍडमिशन झाल्यानंतर असतात. तर पहिला ऑप्शन आहे फ्रीज. फ्रीज म्हणजे तुम्हाला कॉलेज भेटलेलं आहे, ते तुम्हाला घ्यायचंच आहे. त्यावेळेस तुम्हाला फक्त फ्रीज करायचं आहे. तुम्हाला कॉलेज भेटलेलं कॉलेज ठेवायचं आहे आणि ते कॉलेज ठेवून तुम्हाला दुसरा राऊंड ट्राय करायचा आहे. तर असे तुम्हाला करायचं असेल तर तुम्हाला फ्लोटचा ऑप्शन आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला भेटलेलं कॉलेज नको आहे आणि तुम्हाला ते कॉलेज डिलीट करून तुम्हाला सेकंड राऊंडला जायचं आहे, तर तुम्हाला रिफ्यूज करायचं आहे. तर हे 3 ऑप्शन तुम्ही लक्षात ठेवून घ्या. त्यानंतर गव्हर्नमेंट एक्झाम ऍग्रीकल्चर केल्यानंतर गव्हर्नमेंट एक्झाम कोणकोणत्या आहेत? तर तुम्ही MPSC मधून राज्यसेवा देऊ शकता. त्याच्यामध्ये ऍग्रीकल्चर ऑफिसर, डेप्युटी डायरेक्टर, असिस्टंट डायरेक्टर, सॉइल कन्झर्वेशन ऑफिसर आणि इत्यादी सारे ग्रुप सी, ग्रुप डी चे एक्झाम तुम्ही देऊ शकता. IBPS AFO बँकिंग मध्ये जाऊ शकता. नाबार्ड ग्रेड A किंवा B मध्ये UPSC फॉरेस्ट मध्ये जाऊ शकता. इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस, त्यानंतर SSC, CGL, आणि नंतर जेवढ्या काही स्टेट लेवलच्या एक्झाम आहेत त्यासाठी तुम्ही एलिजिबल आहात. नंतर प्रायव्हेट जॉब ऑपॉर्च्युनिटी पाहिल्या तर खूप साऱ्या कंपनीमध्ये तुम्हाला जॉब्स आहेत. तुम्हाला ऍग्रीकल्चर एक्सटेन्शन सर्व्हिस आहे, मार्केटिंग मध्ये आहे, सेल्स मध्ये आहे,
रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये आहे, फार्म मॅनेजर अँड अलाइड सेक्टरमध्ये तुम्हाला खूप सारे जॉब्स अवेलेबल आहे. त्यानंतर फूड टेक्नॉलॉजी जर तुम्ही केली तर फूड टेक्नॉलॉजीमध्ये फूड प्रोडक्शनमध्ये, त्यानंतर क्वालिटी कंट्रोल ऑफिसर आहे, रिसर्च डेव्हलपमेंटमध्ये तुम्हाला जॉब आहे, सेल्स अँड मार्केटिंगमध्ये जाऊ शकता, फूड सेफ्टी ऑफिसर होऊ शकता आणि जेवढ्या काही फूडच्या कंपन्या आहे, फूड प्रोसेसिंगच्या तिथे तुम्ही जॉब करू शकता. त्यानंतर ॲग्रीकल्चर इंजिनिअरिंग जर केली तर फार्म मशिनरी डिझाइन डेव्हलपमेंट R&D मध्ये पण तिथे जॉब आहे. ॲग्री टेक्नॉलॉजी अँड स्मार्ट फार्मिंगमध्ये एआयचा वापर करून एआयमध्ये सुद्धा तुम्हाला चांगल्या अपॉर्च्युनिटी भेटू शकतात. सॉईल अँड वॉटर कन्झर्वेशनमध्ये तुम्हाला जॉब आहेत. त्यानंतर तुम्ही जे काही प्लांट डिझाइन इंजिनिअरिंग आहे, बायोगॅस प्लांट इंजिनिअर आहे, त्यानंतर एनर्जी ऑडिटर आहे, सस्टेनेबिलिटी कन्सल्टंट असाल, मेंटेनन्स इंजिनिअर आहे, लँड मॅनेजमेंट एक्सपर्ट आहे. खूप सारे जॉब्स आहेत की जे आपल्याला ॲग्रीकल्चर इंजिनिअरिंगमधून करता येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, जॉबचं काही टेन्शन नाही आहे. कुठल्याही ब्रांचला तुम्ही ॲडमिशन घ्या. तुम्हाला जॉबचं कुठेच काही टेन्शन नाहीये. तर विद्यार्थी मित्रांनो, हा होता आपला थोडक्यात तुम्हाला एक्सप्लेनेशन सांगायचा. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला तर ही प्रोसेस मी तुम्हाला फक्त ओव्हरऑल म्हणजे फक्त बोलून तुम्हाला सांगितली आहे, पण ती करणं खूप अवघड आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण आली, तर आपल्या काउन्सिलिंगच्या बॅचेस असतात. ₹2000 आतमध्येच तुम्हाला पूर्ण रजिस्ट्रेशन पासून तर ॲडमिशन पर्यंतच्या फीस तुमच्यासाठी ठेवलेल्या आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला काउन्सिलिंग बॅच लावायची असेल, तर तुम्ही ह्या दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉल करू शकता. आणि तुम्हाला कमी मार्क्सवरती सुद्धा तुम्हाला ए ग्रेडचे कॉलेज मी तुम्हाला देण्याची शाश्वती तुम्हाला मी देऊ शकतो. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या मार्क्सनुसार तुम्हाला चांगल्यातलं चांगलं कॉलेज तुम्ही अपेक्षाही करणार नाही, असं तुम्हाला चांगलं कॉलेज मी तुम्हाला मिळवून देईन. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर काउन्सिलिंग लावायची असेल तर दिलेल्या कॉन्टॅक्टवरती कॉल करून तुम्ही आणखी माहिती घेऊ शकता आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी तुम्ही आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर विद्यार्थी मित्रांनो, थांबूया आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.